श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आपल्या सर्व स्वामी भक्तांच्या जीवनातील आयुष्यातील महत्त्वाचा दिवस, जर तो दिवसच आला नसता तर आपल्या आयुष्य शून्य असते. असा दिवस म्हणजे स्वामी प्रकट दिन. स्वामी भक्त हो, लवकरच स्वामी प्रकट दिन जवळ येत आहे. यंदाच्या वर्षी 2025 साली हा स्वामी प्रकट दिन 31 मार्च रोजी आलेला आहे. जर स्वामी नसते तर आपल्या आयुष्याला काही अर्थ राहिला नसता. स्वामींविना आपण आपल्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींपासून होते, त्या दिवसाचा शेवट स्वामीनामानेच होतो. तर अशा या स्वामींचा हा प्रकट दिन, आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वामींची अखंड भक्ती करत असतो, त्यांची सेवा करत असतो. प्रत्येकजण निरनिराळ्या पद्धतीने ही सेवा करत असतो. आपल्याला आपल्या अध्यात्मामध्ये अनेक गोष्टी अशा सांगितल्या आहेत की ज्या आपल्याला आपल्या गुरूंपर्यंत घेऊन जातात. त्यातीलच आपल्याला आपल्या स्वामींजवळ आणखीन नेण्यासाठी कोणती सेवा आपण या प्रकट दिनाचे औचित्य साधून करू शकतो ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोणतीही सेवा ही मनोभावे केली तर ती नक्कीच फलद्रूप होते. मी तर तुम्हाला सांगेल, आपल्या जरी कितीही इच्छा असल्या, आपण प्रापंचिक आयुष्य जगतो. हे प्रापंचिक आयुष्य जगतानाच आपण अध्यात्म देखील करत असतो, परंतु या प्रापंचिक आयुष्यामध्ये जगताना आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत असतो. मग या संकटांचा सामना करताना आपण देवाला मागणी घालत असतो, देवा मला याच्यातून वाचव, देवा माझी ही इच्छा पूर्ण कर, देवा मला ते हवंय. परंतु मी तर तुम्हाला एवढं एकच सांगेल की ह्या गोष्टी देवाकडे काहीही न मागता तुम्ही फक्त निष्काम सेवा जर केली, पूर्णपणे स्वामींना शरण जाऊन फक्त आपल्याला स्वामी हवेत, बाकी काही नको, ही एक धारणा मनामध्ये आपण ठेवायची. आपल्याला फक्त स्वामींच्या चरणाची धूळ सुद्धा नव्हे, त्या धुळीचा एक कण जरी बनता आला तरी आपले भाग्य. ही सेवा, ही भावना मनात धरून जर आपण स्वामींची भक्ती केली, सेवा केली, तर मला तरी वाटते की आपल्या ज्या काही इच्छा असतात, जे काही संकटे असतात, ते न सांगता स्वामी दूर करतात. आपल्या इच्छा न सांगता स्वामी पुरवत असतात. तर अशा या माऊलीचा, आपल्या या जगत माऊलीचा प्रकट दिन, आणि या प्रकट दिनासाठी आपल्याला स्वामींची आणखीन एक खास सेवा करायची आहे, आणि ती सेवा म्हणजे 21 दिवसांची स्वामी चरित्र सारामृताची सेवा करायची आहे. आपण आपल्या नित्यसेवामध्ये स्वामी चरित्र सारामृताचे पोथी वाचन क्रमशः 3 अध्याय रोज वाचत असतो. काही जण आठवड्यातून एकदा गुरुवारी वाचत असतात. परंतु आपल्याला ही सेवा 21 दिवस करायची आहे. म्हणजेच 31 मार्च रोजी आपला स्वामी प्रकट दिन आहे, तर आपल्याला 11 तारखेपासून ही सेवा चालू करायची आहे. संकल्पयुक्त ही सेवा केली तर अतिशय चांगली. तुमच्या जे काही संकटे असतील, जी काही इच्छा असतील, त्या तुमच्या नक्कीच पूर्ण होतील. तुम्ही नक्कीच त्यातून तारून जाल. ही सेवा कोणीही करू शकतो. स्त्री असो, पुरुष असो, मुलं असो, कोणीही ही सेवा करू शकतो. सेवा करताना आता महिला वर्ग जर असेल, काही वेळेला आपल्याला मासिक धर्म आपला येतो, मग त्या 5 दिवस आपण सेवा करत नाही, तर अशा वेळेला तुम्ही 5 दिवस अगोदर ही सेवा चालू करा. म्हणजे 21 तारखेला आपल्या या पारायणाचे, या सेवेची सांगता होईल. अशा पद्धतीने तुम्ही हे पारायण 5 दिवस अगोदर सुरू करा. म्हणजे आपण जर 11 तारखेपासून सेवा करणार असो 21 दिवसांसाठी, तर 5 दिवस अगोदर मला तरी वाटते महिला वर्ग ज्यांचे मासिक धर्म या काळामध्ये येतात, त्यांनी 5 दिवस अगोदर म्हणजे 6 तारखेपासून ही सेवा नक्कीच करू शकता. 6 तारीख गुरुवार येत आहे. अतिशय शुभ दिवस आहे आपल्याला ही सेवा सुरू करण्यासाठी. आपल्या बऱ्याच भगिनी कामावर जॉबला जात असतात, त्याच्यामुळे त्या सकाळी लवकर जाऊन रात्री उशिरा देखील येत असतात. तर अशा वेळी जर त्यांना इच्छा असेल तर त्या पहाटे लवकर उठून त्यांनी एकतर हे पारायण करावं, किंवा रात्री उशिरा जरी केलं त्या दिवसाचं पारायण तरी चालेल, फक्त ते मनोभावे करावं. हे पारायण करताना कोणत्याही वेळेचं बंधन नाही आहे, कोणत्याही वेळेचा नियम नाही आहे. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हे पारायण करू शकता. काहींचे 11 गुरुवारांचे व्रत असतात, किंवा काहींचे अगोदरचे संकल्पयुक्त पारायण चालू असतात. जर कोणाचे संकल्पयुक्त पारायण चालू असेल तर त्यांनी ही सेवा नाही केली तरी चालेल, कारण ते अगोदरच एक खूप छान अशी सेवा स्वामींची करत आहेत. त्यामुळे त्यांनी ही सेवा नाही केली तरी चालेल. आणि जरी तुमची इच्छा असेल तरी तुम्ही एका दिवसात 2 पारायण करू शकत असाल तर ही सेवा केली तरी देखील चालेल. आता ज्यांचे 11 गुरुवारचे व्रत असते त्या स्त्रियांनी किंवा त्या लोकांनी काय करायचे, तर आपण गुरुवारी हे 11 गुरुवार करत असतो, तर गुरुवारी आपल्याला 2 वेळा
पोथीवाचन करायचे आहे. म्हणजे 11 गुरुवारचे पोथीवाचन वेगळं आणि हे आपले रोजचे जे संकल्पयुक्त आपण करत आहे 21 दिवसांचं त्याचं पोथीवाचन वेगळं, असे 2 पारायण आपल्याला त्या दिवशी करायचे आहेत. हे पारायण करताना कोणत्याही नियमांचे बंधन नाही. इतर कोणतेही पारायण करताना आपण जे नियम पाळतो सर्वसाधारण तेच सर्वसाधारण नियम आपल्याला पाळायचे आहेत. म्हणजे मांसाहार करायचा नाही आहे, ब्रह्मचर्य कडक पाळायचं आहे आणि मुख्य म्हणजे परान्न घ्यायचं नाही आहे. कारण पहा आपण काही वेळेस काय होतं की आपण अडचण असली किंवा काही असलं तर आपण बाहेरून काही विकत आणून खातो. तर मी सांगेल की ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही टाळा. म्हणजे आपल्याला काही इच्छा झाली तर आपण ते स्वतःच्या पैशाने विकत आणून खातो बाहेरची वस्तू, परंतु ती वस्तू बनवताना कोणत्या मानसिकतेत होता, त्याच्या घरी जर सुतक असेल किंवा वृद्धी असेल तर हे आपल्याला माहिती नसतं आणि आपण त्याच्या हातचं अन्न ग्रहण करतो, त्याच्यामुळे ते अन्नाचे दोष आपल्याला लागत असतात. त्याच्यामुळे विकत आणून सुद्धा खाऊ नका. अगदीच खूप गरज पडली तर चालू शकेल, परंतु आपण आपल्या इच्छेसाठी आपल्याला मन झाले म्हणून आपण एखादी वस्तू विकत आणून खाल्ली असं करू नका. घरातील सात्विक अन्न तुम्ही या 21 दिवसाच्या पारायणाच्या काळात ग्रहण करा. अशा पद्धतीने 21 दिवस तुम्ही हे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करा. रोज 11 माळी स्वामी समर्थांचा जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अशा पद्धतीने हा तुम्ही 11 माळी जप आपल्याला हा 21 दिवस करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दिवसभर अखंड नामस्मरण करायचे आहे स्वामींचे. मग असे नाही की आपण देवासमोरच बसून नामस्मरण करायचे, आपण आपलं काम करताना देखील मनातल्या मनात नामस्मरण स्वामींचं चालू ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला या पारायण काळामध्ये 3 गोष्टी करायच्या आहेत. एक तर मनोभावे पूर्ण ग्रंथ पारायण करायचं आहे, 11 माळी जप करायचा आहे आणि अखंड नामस्मरण करायचं आहे. कोणालाही वाईट बोलू नका, कोणाशी अपशब्द बोलू नका, कोणाचे वाईट चिंतू नका. आपले जे वागणे आहे ते चांगले ठेवा. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हे पारायण कधी चालू करायचे आहे तो दिवस ठरवून पारायणाला संकल्पयुक्त पारायण अवश्य करा. तुम्हाला या पारायणाचा खूप छान अनुभव स्वामी महाराज देतील. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा, लाईक करा. या स्वामी प्रकट दिनाबद्दल तुमच्याही काही संकल्प असतील किंवा इच्छा असेल किंवा तुम्ही तो कशा पद्धतीने साजरा करता ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.